श्री स्वामी समर्थ. तर भेंडीची भाजी टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे, एकदम बघू शकता तुम्ही. तर भेंडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली होती मी आणि पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग थोडा जो कट करायचा तो कट करून घेतला आणि अगोदरच धुतलेली होती भाजी पण. आणि त्यानंतर कट करून घेतल्यानंतर असं काही करून घेतलं मी आणि त्यानंतर असे 4-4 भाग जेवढे आपल्याला आवडतात तसे असे काप करून घ्यायचे उभे. आणि गोल तर आवडत नाही मुलाला माझ्या, तर उभंच असं छान चिरली की मुलगा खात असतो. आणि तर माझी भेंडीची भाजी चिरून झाली होती, असे उभे काप करून घेतले होते. आणि त्यानंतर मी पॅनवर सगळं असं गॅसवर ठेवून भाजून घेतलं आणि थोडंसं तेल ॲड केलं आणि छान भाजून घेतलं. भाजतंय तोवर म्हटलं आपली देवपूजा करून घेऊ. आंघोळ वगैरे झालीच होती म्हटलं, तरी तर देवपूजा वगैरे करून घेतली मी. तर नारळ जो आहे बघू शकता किती छान उगवत होता. तेच बघून मला आवडत होतं आणि मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं देवाऱ्यात पण म्हटलं. पण देवाऱ्याच्या आत ठेवायला जागाच पुरत नव्हती त्याला, म्हणून मी बाहेरच त्याला जागा करून घेतली होती. आणि इथं माझी देवपूजा चालली होती सकाळी सकाळी. तर पाणी पण इतक्या लवकर येतं की कामं कधी आवरायची काहीच कळत नाही. आणि त्यानंतर परत टिफिनसाठी, मुलांसाठी नाश्ता, टिफिनसाठी भरपूर इतकी सकाळ सकाळ घाई गडबड होती की नकोच वाटतं. कारण माझ्याकडे तर स्वतःकडे लक्षात नसतं. आंघोळ झाली, कपडे झाले की आपलं परत स्वयंपाक रूममध्ये चालूच असतं आमचं लेडीजचं तर सकाळ सकाळी. तर इथं माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि त्यानंतर मला बाकीची पण कामं होती, ती पण करून घ्यायची होती. तर मी तर विभूती वगैरे लावायला विसरली होती कारण सकाळ सकाळी इतकी गडबड असते ना, विचारायचंच नाही. तर त्यानंतर म्हटलं आता लावून घ्यायचं आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि देवाला एक छान नमस्कार करून घेतला. आणि त्यानंतर भेंडी इकडं भाजत होती तोवर म्हटलं आता छान परतून घेऊया भेंडीची भाजी जी आहे ती छान अशी परतून घेतली. कारण जेवढं चांगलं भाजेल ना ते तेवढं छान लागत असते. त्यासाठी मी इथं कांदा, टोमॅटो आणि लसूण पण थोडासा सोलायचा, तो पण घालायचा. आणि आपल्याकडे जी आंब्याची वाळवलेली सॉल म्हणतो आपण, तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा, ते पण ॲड केलेलं आहे. आणि सगळे इथं मी चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर एक गॅसवर कढई ठेवली आणि त्यात जिरं मोहरी ॲड केलं आणि कांदा ॲड केला आणि छान असा परतून घेतला तो. आणि त्यानंतर लसूण ठेचलेला आणि आंब्याची जी सोलं आहेत वाळवलेली ती पण ॲड केली आणि छान असं भाजून घेतली. आणि इथं नमक ॲड केलं आणि आलं लसूण पेस्ट पण छान घालायचं, कारण भाजी पण छान लागते. त्यासाठी मी तिथं ॲड करून दाखवले तुम्हाला. तर त्यानंतर इथे टोमॅटो जो होता तो पण असा छान भाजून घेतला मी. आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड केली आणि छान असे भाजून घेतली. जेवढं अवेलेबल असते तेवढं घालायचं सामान. तर कोथिंबीर पण ओली घालू शकता तुम्ही, माझ्याकडे तर अवेलेबल नव्हती. आणि त्यानंतर जी भेंडीची भाजी भाजली होती पॅनमध्ये ती ह्याच्यामध्ये कढईमध्ये ॲड केली आणि छान अशी परतून घेतली. तर असंच वाफेवर शिजून घ्यायचं. आणि तोवर म्हटलं भाजी शिजते तोवर आता चपाती बनवून घ्यायची, म्हणून इथं मला चपाती भाजायची तयारी चालू होती. तर हर्षला मी शेंगा दिले होते, तेच मला चारत होता तो. तर स्वतःकडं नको मलाच खायला घालत होता, म्हणून मला हसायला पण येत होतं तेवढंच. आणि मला चपाती काय बनवायला देत नव्हता, सारखं असं मध्ये मध्ये करत होता. नाही खाल्लं तर रडत होता. आणि सकाळ सकाळ तर इतकी घाई असते ना, विचारायचं नाही की मुलं रडली तर अजून काही सुचतच नाही त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं जेवढं चारायचं तेवढं चार बाबा, म्हणून मी त्याला चार म्हणून सांगितलं. आणि शेवट म्हटलं नको आता बस झालं, म्हणून मी त्याला नको म्हटलं आणि तो ऐकला पण तेवढ्यातच. आणि त्यानंतर भाजी तर शिजली होती आणि तर मी त्याला चपाती भाजी देत होती, कारण त्याला इतकं आवडतं ना, भरपूर आवडते. आणि तो सारखं पाठीमागं लागलेला दे ना भेंडीची भाजी म्हणून त्याला मी ताट बनवून इथं सकाळचा नाश्ता त्याला दिलं. आणि इथं बघू शकता अशी काही भाजी झालेली. तुम्ही खोबरं वगैरे सुकं ॲड करू शकता. आणि त्यानंतर मुलगी असं होतं की मला भेंडीची भाजी नको, मला शेंगदाण्याची चटणी बनवून दे, म्हणून तुझ्यासाठी शेंगदाण्याची चटणी सेपरेट बनवून घेतली. तर बाकीचं सगळं काही आवरलं होतं, मी कपडे झाले होते आणि फरशी वगैरे सगळं आवरलं होतं. तर वातावरण जे बघू शकता की कसं होतं, कारण दमटच होतं. आणि त्यानंतर मला बाकीची कामं करायची होती, तरी तर मी भांडी वगैरे घासायची राहूनच गेली होती. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचा जेवणाचा तयारी चालू होती माझी. दिवसभरचा काय व्हिडिओ काढलाच नाही मी. तर इथं मी बटाट्याची भाजी बनवायला घेतली होती आणि भाकरी वगैरे बनवून झाली होती. पाणी यायच्या अगोदर मला ही सगळी तयारी करावी लागते, कारण पाणी आलं की परत
टायमिंगच होऊन जातो, कारण 8:30 वाजताच. आणि त्याच्यानंतर हे जेवण बनवल्यानंतर मी भाजीसाठी गेली होती खाली. तर इथं बघू शकता वातावरण जे आहे ते थंड आणि पावसाचं होतं, पण इतके दिवस बाहेरच पडली नव्हती म्हटलं आणि मुलानं घेऊन गेली. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की सांगा आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय फ्रेंड्स.